अजित पवार यांच्या निधनानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली। अजित पवार यांनी गटनेतेपदासाठी आपल्याला शब्द दिला होता असा दावा हेमलता पाटील यांनी केला। मात्र सुनील तटकरे यांच्याकडून गटनेतेपदासाठी सीमा ठाकरेंच्या नावाचं पत्र जारी करण्यात आलं। नाराजीमुळे हेमलता पाटील गटनोंदणी गैरहजर या प्रक्रियेसाठी गैरहजर आल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरू आहे। तर हेमलता पाटील यांची नाराजी ओढावलेली आहे आणि त्यामुळे त्या गटनोंदणी प्रक्रियेसाठी गैरहजर राहिल्या अशी चर्चा सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। एकंदरीतच नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे। त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। नाशिकच्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गटनेते पदावरून कुठेतरी नाराजीचा सूर हा बघायला मिळतोय। माझ्यासोबत आता हेमलता पाटील आहेत। मॅडम, काय ही नक्की नाराजी काय झाली? गटनेतेपद हे मला कधीच महत्त्वाचं नव्हतं, कारण मी 6वी टर्म माझी महापालिकेमध्ये आहे आणि मी अतिशय प्रामाणिकपणे काम केले। कुठल्या पदासाठी मी कधी काम केलेलं नाही आहे। इनफॅक्ट मला कधी पद मिळालं नाही तरी वाईट नाही वाटलं। दादांनी मला स्वतः सांगितलं होतं, महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी मी अजिबात उत्सुक नव्हते, तेव्हा दादांनी मला सांगितलं होतं की महापालिका तुला सांभाळावी लागेल। जेव्हा मी निवडून आले आणि 24 तारखेला दादांना मी भेटायला गेले, तेव्हा सकाळी मला दादांनी पहिल्यांदा सांगितलं की तुला गटनेता म्हणून काम करायचं आहे। त्यानंतर तटकरे साहेब, दादा आणि मी असंही आम्ही भेटलो। त्यानंतरही दादांनी सांगितलं की गटनेता म्हणून तुला काम करायचं आहे। दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी दादा माझ्याशी बोलले, तेव्हाही दादांनी मला सांगितलं की गटनेता म्हणून तुला काम करायचं आहे। आणि दादांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर 30 तारखेला मला नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं की गटनेते म्हणून सीमा ठाकरेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तुला त्या पत्रावरती सही करायची आहे। तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं की दादांचं आणि माझं बोलणं झालं होतं आणि दादा ही अशी व्यक्ती नव्हती की आज एक बोलतील आणि उद्या एक बोलतील। मला जर गटनेता करायचा नसतं तर त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं असतं आणि माझीही त्याला हरकत नव्हती। गटनेतेपद काही फार मोठं पद असतं अशातला भाग नाही आणि त्यांनी मला 30 तारखेला सांगितलं की तुला सही करायची। मी ती सही केली नाही आणि त्यांनी मला सांगितलं की तटकरे साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे गटनेत्याचं। मग मी 30 तारखेला तटकरे साहेबांना फोन केला, तेव्हा तटकरे साहेब म्हणे की मी असं कुठलंही पत्र दिलेलं नाही आहे। कदाचित माझी ती स्कॅन कॉपी असू शकते, पण मी असं पत्र दिलेलं नाही आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की जर तटकरे साहेबांनी सही केलेली नाही आहे, तटकरे साहेबांनी पत्र दिलेलं नाही आहे, तर ते पत्र तटकरे साहेबांच्या नावाने कोणी दिलं किंवा दादांचा मृत्यू झाल्यानंतर तटकरे साहेबांकडून कोणी ते पत्र काढून घेतलेलं आहे का, याबाबत प्रदेशाध्यक्ष म्हणून